तुम्हाला वाटतं ऐकू येतंय, पण खरंच येतंय का? छान ऐकू येण्याचे खूप फायदे आहेत आणि कमी ऐकू येण्याची काही स्पेसिफिक लक्षणं आहेत. नमस्कार, मी दीपाली भोसले. वेलकम टू 1 मिनिट हिअरिंग ॲडव्हाइस एपिसोड 1. 60 ओलांडली किंवा 70 जवळ आली तरी आपल्याला छान ऐकू येतंय किंवा येत नाहीये, हे समजून घेण्याची काही स्पेसिफिक लक्षणं आहेत. सांगू का? 1. टीव्हीचा आवाज वारंवार वाढतोय. घरचे म्हणतात, टीव्हीचा आवाज किती वाढवलायस? कमी कर, कमी कर. पण कमी ठेवला तर डायलॉग समजत नाहीत आणि वाढवला तर घरचे लोक चिडतात. बरोबर ना? दुसरं म्हणजे लोक काय बोलतायत ते ऐकू येतंय, पण समजत नाहीये. म्हणजे क्लिअर समजत नाहीये. म्हणजे आता एवढ्या अंतरावर बसून तरी ऐकायला यायला पाहिजे ना. ते ऐकू येतंय, पण त्याचे शब्द क्लिअर होत नाहीयेत. आणि तिसरं सर्वात महत्वाचं म्हणजे आपण मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये बसलोय आणि सगळे छान गप्पा गोष्टी करतायत, पण आपल्याला मात्र शांत राहावं लागतं. विषय आवडीचा असतो, पण संवाद समजल्याशिवाय संभाषण पुढे होणार कसं? सर्व लोक बोलतायत, पण त्यांचं स्पष्ट न समजल्यामुळे आपल्याला मात्र शांत राहावं लागतं. हे असं सतत होणं म्हणजे फक्त वय वाढणं नव्हे, तर कमी ऐकू येण्याच्या क्षमतेमध्ये आपल्या वयाबरोबर झालेला बदल आहे. आणि हा ऐकू येण्याच्या क्षमतेमध्ये झालेला बदल तपासून घेण्याची एक साधी टेस्ट आहे ऑडिओमेट्री. तर आता मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला किंवा तुमच्या घरी कोणाला असे ऐकू येण्यामध्ये बदल जाणवत असतील, तर हिअरिंग टेस्ट जरूर करून घ्या. कमेंट करा टेस्ट आणि आम्ही तुम्हाला गाईड करू.